नायलॉन मांजामुळे 25 वर्षीय तरुण मृत्यूच्या दारातून परत. नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे 25 वर्षीय तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. या नायलॉन मांजामुळे तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडले. त्याच्यावर सध्या नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा नायलॉन मांजा किती घातक आहे पहा. नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी घातलेली असताना देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. नाशिक शहरात दररोज मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र तरी देखील नाशिक शहरात मांजाची सर्रासपणे विक्री सुरू आहे. वापरही तितक्याच प्रमाणात केला जातोय. याच घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्ष मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे. त्याचा या घटनेत गळा चिरला गेल्यानं त्याच्या गळ्याला 75 टाके पडले. त्याच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पशुपक्षाप्रमाणेच मानवासाठी देखील घातक असलेल्या या नायलॉन मांजामुळे हा 25 वर्षीय तरुण दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दारातून परत आलाय. नायलॉन मांजानं गळ्यापासून ते आतमध्ये असलेल्या मुख्य रक्तस्राव करणाऱ्या वाहिनीपर्यंत चिरलं गेलं. तातडीनं रुग्णालयात दाखल केल्यानं या तरुणाला आयुष्य मिळालं. हा तरुण किती प्रमाणात गंभीर जखमी झाला आणि कशा पद्धतीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली हे डॉक्टरांकडूनच ऐकूया. ॲक्च्युली 6 तारखेला 6 जानेवारी 2025 रोजी मुशरान सय्यद वय वर्ष 25 नावाचा तरुण आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. हिस्ट्री अशी होती तर 2 व्हीलरवर जात असताना नायलॉन मांजाने त्याचा गळा पूर्णपणे कट झाला होता आणि त्यातले त्यात हे जे गळ्याचे आपले महत्त्वाचे स्नायू असतात ते खूप डीपली कट झाले होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रक्तवाहिनी असते सगळ्यात महत्त्वाची, त्याला कॅरोटिड आर्टरी म्हणतो आपण, ती त्याची कट झाल्यामुळे त्यात अतिरक्तस्राव झाला होता आणि पेशंटची कंडिशन आपल्याकडे आलं त्यावेळेस खूप जास्त क्रिटिकल होती. पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागलं. श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलचे जे तज्ज्ञ डॉक्टर होते त्या सर्व टीमने त्याच्यावर उपचार करून सर्जरी करून जी काही कॅरोटिड आर्टरी महत्त्वाची नस डॅमेज झाली होती ती रिपेअर केली. तिथला रक्तस्राव थांबवला आणि जे पण स्नायू कट झालेले होते ते सगळे रिपेअर करून जखम बंद केली. कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. नाशिक शहरासह जिल्हाभरात तब्बल 16 घटना घडल्यात. यामध्ये अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. या नायलॉन मांजामुळे फक्त मानवाचंच नव्हे तर पशुपक्ष्यांना देखील इजा होतीये. यात अनेक पशुपक्षी देखील मृत्युमुखी पडले. त्यामुळे या नायलॉन मांजा संदर्भात अजून कठोर पावलं उचलावीत अशी मागणी होऊ लागली. दरम्यान नाशिक शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद हा तरुण दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला आणि तिथे चिरला गेल्यानं रक्तबंबाळ होत रस्त्यावरच कोसळला. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्या ठिकाणी काही अडचणींमुळे उपचार होऊ न शकल्यानं त्याला आणखी एका दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्याच्यावर अवघ्या 10 ते 15 मिनिटात शस्त्रक्रिया करून त्याला नवीन जीवदान देण्यात आलं. या जखमी तरुणाच्या आईनं देखील या संदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. हमको कुछ पता नहीं, वो काम पर से आ रहा था वो वडाले नाके पे उसका एक्सीडेंट हुआ, मालूम पड़ा लड़की ने फोन करा. हम लोग वैसे दवाखाने में भागते आए, इधर लेके थे तो वहाँ पर बोले इतने पैसे भरो उतने पैसे भरो, बहुत पेमेंट मांग रहे थे. तो हम लोग ने वहाँ से काट के यहाँ पर लेकर आए. फिर यहाँ पर उसका ऑपरेशन वो हुआ नहीं तो सब यानी ऐसा मांजे से कटा उसका. बाइक पे आ रहा था, मांजे से कट गया उसका. ऐसा रोक लगाने ना सरकार ने मांजे पे इस पे सब पे नहीं कैसा. अब मेरा तो एक ही अकेला ही लड़का कमाने वाला है, उसके पापा भी बीमार रहते. हमारे तो इसके ऊपर बस अभी हमको इंसाफ दो, कुछ करो. हॉस्पिटल में आने के बाद क्या किया डॉक्टर ने? पहले तो उधर लेके गए थे ना नागजी पे, तो दो लोग तो बोले इतने पैसे रखो उतने पैसे रखो. अभी हम लोग की कैपेसिटी नहीं है तो हम लोग को आजामा नहीं बोले कोई 5 लाख बोला कोई 8 लाख बोला, ऐसे चालू था वहाँ पर. तो फिर वहाँ से काट के हम लोग ने यहाँ पर लेकर आए. ये मेरा सुनना भी ना था. अभी एक महीना हुआ उसकी शादी को, तो हम लोगों ने जब वो सबका तोड़ ताड़ के उसकी शादी करे थे. और अभी क्या डॉक्टर ने ऑपरेशन किया, कितना टाके लगाया गया? 75 टाके लगे हुए उसको. हाँ, अभी ऑपरेशन हो गया उसका. अभी 2-3 लाख का खर्चा बोले ले यहाँ पर भी, सब मेडिसिन वगैरह सब मिला. नायलॉन मांजानं पतंगबाजीचा आनंद घेण्याच्या उत्साहात अनेक जण जखमी होत आहेत. त्यामुळे संक्रांतीला पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर टाळून साध्या मांजाचा वापर करून अशा घटनांना आपण रोखू शकतो.